नमस्कार. आज आपण बघणार आहोत नागपंचमी स्पेशल पातोळ्या रेसिपी कशी बनवायची. या पातोळ्या खायला अतिशय चविष्ट लागतात. ह्यामधलं जे सारण आहे ना, ते इतकं छान लागतं की खातच राहावं असं वाटतं. तर तुम्हीही काही टिप्स फॉलो करून अशा रीतीने खूप सोप्या पद्धतीने पातोळ्या घरच्या घरी बनवू शकता. खास करून ही रेसिपी नागपंचमीला कोकणामध्ये जास्त बनवली जाते आणि तेही पारंपरिक पद्धतीने. इतर ठिकाणी सुद्धा ही रेसिपी नागपंचमीला बनवली जाते, परंतु हे जे बाहेरचं आवरण असतं ते कणकेचं असतं, त्यामुळं त्याला उकडीचे कानोले सुद्धा म्हणले जातं. कढईमध्ये मी 1 चमचा तूप टाकून छानपैकी गरम केलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला ह्या ओल्या नारळाचा चव आपल्याला घालायचा आहे. आता हा जो नारळाचा चव आहे त्यामधला आपल्याला ओलावा थोडासा कमी करायचा आहे. त्यासाठी आपण ह्याला परतून घेणार आहोत. ह्याचा कलर अजिबात चेंज नाही करायचा आपल्याला. आता आपण ह्यामध्ये गूळ ॲड करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता गूळ घातल्यानंतर ह्याला पाणी सुटायला चालू होतं. त्यासाठी आपल्याला हे जे नारळाचा चव आणि गूळ आहे तो 5 ते 10 मिनिटासाठी व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, जेणेकरून ह्यामधला जो ओलावा आहे, जे पाणी सुटलेलं आहे ते सुकलं पाहिजे. आता तुम्ही बघू शकता आपलं हे सारण इथं तयार झालेलं आहे. तर ह्यामध्ये आपल्याला वेलची पूड आणि जायफळची पूड टाकायची आहे. तर जायफळ आणि वेलदोडे मी एकत्रच बारीक केलेलं आहे. आता गूळ आलं म्हटल्यानंतर जायफळ तर आलंच पाहिजे, कारण गूळ आणि जायफळ अतिशय छान लागतं. पण जायफळचं प्रमाण आपल्याला कमी करायचं आहे, कारण जायफळनं खूप झोप येते. तर त्यासाठी आपल्याला जायफळचं प्रमाण खूप कमी टाकायचं आहे. आता आपल्याला वरच्या आवरणासाठी काय काय लागणार आहे ते बघायचं आहे. तर इथं 1 वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1च वाटी पाणी घेतलेलं आहे. तर दोन्ही समप्रमाणात आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडंसं तूप घ्यायचं आहे. आता एका पातेल्यात आपण हे पाणी ओतून घेऊया आणि त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि तूप टाकायचं आहे. जसं आपण कणकेत मीठ टाकल्यानंतर कणकेला चव येते, तशी आपल्याला यामध्ये सुद्धा मीठ टाकायचं आहे. आणि हे पातेलं मी गॅसवर ठेवलेलं आहे आणि उकळून द्यायचं आहे आपल्याला हे पाणी. आता ह्या पाण्याला छानपैकी उकळी आलेली आहे. तर त्यामध्ये आपल्याला हे तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे आणि जी उकड काढून घ्यायची आहे. एकदा जर ही उकड छानपैकी आपल्याला करता आली, बनवता आली, तर उकडीचे मोदक किंवा उकडीचे कानवले सुद्धा आपल्याला व्यवस्थित करता येतील. तर त्यासाठी हे जी उकड आहे ती व्यवस्थित करता आली पाहिजे आपल्याला. आता ही उकड जी आहे ती आपल्याला झाकून ठेवायची आहे. कमीत कमी 5 ते 10 मिनिटासाठी झाकून व्यवस्थित ही जी वाफ काढून घ्यायची आहे. आता हे पीठ आपल्याला परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आपल्याला मळताना पाण्याचा अजिबात वापर नाही करायचा. हे पीठ थोडं गरम असतानाच आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. जर तुमचं उकडीचं प्रमाण व्यवस्थित जमलं तर अजिबात पाणी एक्स्ट्रा घालायची गरज नाही. तर इथं तुम्ही बघू शकता प्रमाण अगदी व्यवस्थित जमलेलं आहे आणि ह्याचा गोळासुद्धा व्यवस्थित होत आहे. तर अशा प्रकारे आपला हा उकडीचा गोळा मळून तयार झालेला आहे. तर तुम्ही व्यवस्थित बघू शकता, अजिबात मी इथं पाण्याचा वापर नाही केलेला. आता आपल्याला हळदीची पानं घ्यायची आहेत. जर तुम्हाला हळदीची पानं नाही मिळाली तर केळीच्या पानावर सुद्धा करू शकता आणि जर केळीची पानं सुद्धा नाही मिळाली तर तुम्ही बटर पेपरवर सुद्धा करू शकता. तर इथं मी केळीची पानं घेतलेली आहेत. आता ही केळीची पानं आपल्याला गोलाकार कापायची आहेत. तर कात्रीने मी हे कापून घेते.
आता ही जी उकड आपण काढली होती आणि त्याचा जो गोळा केला होता त्याचे छोटे छोटे आपण गोळे तयार करायचे आहेत. आणि जी केळीची पानं आपण गोलाकार कापलेली आहेत तर त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. केळीच्या पानाला तूप लावून झाल्यानंतर आपल्याला हा जो गोळा आहे तो हलक्या हाताने आपल्याला प्रेस करत आपल्याला ह्याचा एक पुरीचा शेप द्यायचा आहे. तुम्ही लाटण्याचा सुद्धा वापर करू शकता. लाटण्यानं हलक्या हाताने आपल्याला प्रेस करून ह्याला पुरीसारखा आकार द्यायचा आहे. लाटत असताना आपण हलक्या हाताने हे जे कडा आहेत त्यासुद्धा व्यवस्थित गोलाकार करून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने सगळे गोळे आपण ह्या केळीच्या पानावर असे थापून घ्यायचे आहेत आणि सगळी व्यवस्थित तयारी आपण ह्याची करून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता आता ह्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे सारण, जे आपण बनवून ठेवलेलं आहे. ओल्या खोबऱ्याचं जे सारण आपण बनवलं होतं ते थोडं थोडं आपण ह्यामध्ये ॲड करायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ह्याला प्रेस करून आपल्याला ह्याचं तोंड जे आहे ते बंद करून घ्यायचं आहे. जसं आपण करंजी बनवतो त्या पद्धतीनं आपल्याला हे बनवायचं आहे. तुम्ही हाताचा वापर करून सुद्धा हे ज्या कडा व्यवस्थित बंद करून घेऊ शकता. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर तुमची उकड अगदी व्यवस्थित बनली, प्रमाण अगदी व्यवस्थित घेतलं तर तुमची उकड अजिबात बिघडणार नाही आणि तुमचे जे हे पातोळे आहेत ते बिलकुल बिघडणार नाहीत किंवा कुठंच प्रॉब्लेम येणार नाही. आता आपण हे जे बाकीचे गोळे बनवले होते ते सुद्धा आपण ह्या केळीच्या पानावर थापून घेणार आहोत. जर हे थापताना जर तुमच्या हाताला हे चिकटत असेल तर थोडासा पाण्याचा हात घेऊ शकता. आता हे सगळे पातोळे आपल्याला केळीच्या पानात अशा प्रकारे थापून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इथं हे सगळे पातोळे मी थापून केळीच्या पानावर तयार केलेले आहेत. तर आता पुढच्या प्रोसेसला आपण जाऊया. तर इथं घेतलेलं आहे मी हे स्टीमर. आता ह्या स्टीमरला आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून हे जे पातोळे आहेत ते खाली चिकटणार नाही. शक्यतो चिकटत नाही कारण आपण ह्या केळीच्या पानात आपण हे पातोळे केलेले आहेत त्यामुळे चिकटत नाहीत. आणि आपल्याला आता हे जे पातोळे आहेत ते एकावर एक ठेवायचे आहेत. अजिबात चिकटत नाहीत, केळीच्या पानामुळं चिकटत नाहीत. तर तुम्ही सगळे पातोळे एकावर एक ठेवले तरी काही हरकत नाही. आता हे सगळे पातोळे आपण स्टीमरमध्ये ॲड केलेले आहेत. आता हे स्टीमरचं झाकण बंद करून आपल्याला छानपैकी ह्याला स्टीम करायचं आहे. म्हणजेच हे पातोळे आपल्याला व्यवस्थित उकडून घ्यायचे आहेत. आता हे पातोळे इथं उकडून झालेले आहे. तर तुम्ही ह्या केळीच्या पानाचा कलर बघू शकता. ह्या केळीच्या पानाचा कलर चेंज झालेला आहे. म्हणजेच आपले हे जे पातोळे आहेत ते व्यवस्थित उकडले गेलेले आहेत. आता हे पातोळे मी तुम्हाला ओपन करून दाखवते. खूप छानपैकी झालेले आहेत आपले हे पातोळे. व्यवस्थित उकडले गेलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता आणि ह्या पातोळ्याचा जो कलर आहे तो अजिबात चेंज झालेला नाही. खूप छान बनलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आता हे पातोळे गरम असतानाच ह्यावर आपल्याला तूप सोडायचं आहे आणि खायला द्यायचं आहे. खरंच हे पातोळे खायला खूप चविष्ट लागतात. तर मंडळी तुम्ही ह्या नागपंचमीला हे पातोळे घरी नक्की ट्राय करून बघा. तर आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. तर ही रेसिपी तुम्ही तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत जरूर शेअर करा.